दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. संगमनेर शहरातील माथे फिरू तरुण दिनेश फटांगरे यांनी पुन्हा एकदा फेसबुकवर पवन पाटील म्हणून फेक अकाउंट उघडलं आणि या अकाउंटवरून विद्यमान आमदार अमोल खताळ आणि विद्यमान नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांच्या कुटुंबाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट बनवून ती पोस्ट सोशल मीडियावर फॉरवर्ड केली. ही पोस्ट संगमनेर शहरातील विविध ग्रुपवरती फॉरवर्ड होताच शिवसैनिकांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पवन पाटील नावाच्या व्यक्तीचा शोध घेण्याचं काम चालू असतानाच शिवसेनेचे शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी दिनेश फटांगरे यांचं घर गाठलं. यावेळी दिनेश फटांगरे हा मद्यधुंद अवस्थेमध्ये शिवसैनिकांना मिळून आला. विनोद सूर्यवंशी यांनी त्याचा मोबाईल तपासला असता त्यानंच या पोस्ट व्हायरल केल्याचं लक्षात येताच शिवसेनेचे शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आणि शिवसैनिकांनी दिनेश फटांगरेला जोरदार चोप देत पोलीस ठाण्यामध्ये आणलं. त्यानंतर त्याचा मोबाईल पोलिसांनी तपासला असता त्यानं स्वतःच्याच मोबाईलवरती पवन पाटील नावानं फेक अकाउंट उघडून संगमनेरमधील विद्यमान आमदार अमोल खताळ, त्याचबरोबर आमदार सत्यजित तांबे आणि शिवसेनेच्या नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांच्या कुटुंबाबद्दल वेगवेगळ्या आक्षेपार्ह पोस्ट बनवल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच शिवसैनिकांनी पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. या प्रकरणी दिनेश फटांगरे याच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. यापूर्वीही दिनेश फटांगरे यानं राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्याविषयी अश्लील पोस्ट व्हायरल केली होती. त्यानंतर दिनेश फटांगरे याची शिवसेनेतून हकालपट्टीही करण्यात आली होती. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.